इंद्रजित सावंत धमकी प्रकरणात मोठी अपडेट. प्रशांत कोरटकरनेच सावंत यांना धमकी दिल्याचं कोरटकरच्या मोबाईल सीडीआरवरून स्पष्ट. सूत्रांची माहिती. दरम्यान आवाज मॉर्फ केल्याचा कोरटकरनं दावा केला होता. कोरटकरला शोधण्यासाठी एमपीत गेलेल्या पोलिसांचं पथक नागपुरात परतलं. पोलिसांच्या 3 पथकांकडून आता नागपुरातच कोरटकरचा शोध सुरू. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत फॉरेन्सिक विभागाकडून तब्बल 7 तास चौकशी. फॉरेन्सिक विभागानं सावंत यांच्या मोबाईलमधील कोरटकर सोबत झालेला संवाद आणि सावंत यांच्या आवाजाचे नमुने तपासणीसाठी घेतले. प्रशांत कोरटकर कोल्हापूरनंतर आता नागपुरातही गुन्हा. बेलतरोडी पोलिसांच्या 3 पथकांकडून कोरटकरचा शोध सुरू, तर कोल्हापूर पोलीसही प्रशांत कोरटकरच्या शोधात. पुणे अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला 12 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. गाडेला 70 तासांनंतर गुन्हाट गावातून केली होती अटक. आरोपी सराईत गुन्हेगार. आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज, कपडे आणि मुद्देमाल जप्त. सरकारी वकिलांची कोर्टात माहिती. तर आरोपी गाडेवर 6 गुन्हे दाखल. गुन्ह्यांमध्ये महिला तक्रारदार असल्याचीही पोलिसांची कोर्टात माहिती. दोघांमध्ये सहमतीनं शारीरिक संबंध, कोणताही प्रतिकार झाला नाही. सीसीटीव्हीमध्ये तरुणी स्वतःहून बसमध्ये जाताना दिसते. स्वारगेट बस अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांचा दावा. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या 2 वर्षाच्या शिक्षा प्रकरणी आज महत्त्वाचा निकाल. आजच्या न्यायालयाच्या निकालावर माणिकराव कोकाटेंचं आमदार पदाचं भवितव्य अवलंबून. मंत्री माणिकराव कोकाटेंनी त्यांचे गुन्हे न्यायालयासमोर लपवले. शरद शिंदेंकडून कोकाटेंविरोधात हरकत याचिका दाखल. यापूर्वी देखील तुकाराम दिघोळे यांच्या कन्येकडूनही शिक्षेला स्थगिती देऊ नये अशी याचिका. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार. कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही वक्तव्ये केली जातात, मात्र आम्ही सर्वांनी एकजुटीनं राहण्याचं ठरवलंय. एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावरून अजित पवारांचं वक्तव्य. युती टिकवायची असेल तर तारतम्य बाळगून वक्तव्य करा. अजित पवारांचं नाव न घेता सुरेश धसांवर निशाणा. फडणवीसांच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी धनुष्यबाण घड्याळाला निवडून दिलं. धसांचं वक्तव्य. पुण्यातील आरोग्य विभागाच्या कार्यक्रमाला सुळेंची अनुपस्थिती. कार्यक्रम पत्रिकेत नाव असताना देखील सुळेंची अनुपस्थिती. अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर येणार होते. आरोग्य विभागातील 3200 कोटींच्या कामांना स्थगिती. मुख्यमंत्र्यांकडून तानाजी सावंतांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती दिल्याची सूत्रांची माहिती. पुण्यातील एका खासगी कंपनीला 30 ऑगस्ट 2024 रोजी मंजूर साफसफाईसाठी दिली होती मंजुरी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना. सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यक्रमाच्या मूल्यमापनासाठी पवारांच्या नेत्यांची टीम सज्ज. नव्या उमेदीनं कामाला लागा. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना. काँग्रेसच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी सदेश पाटलांची निवड, तर विधानसभेच्या सभेच्या प्रतोदपदी अमित देशमुखांची निवड. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज सकाळी 11 वाजता मातोश्रीवर बैठक. सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरे खासदारांना मार्गदर्शन करणार. ठाकरे गटाच्या नेत्यांचा उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुरू असल्यानं बैठकीला महत्त्व. विधान भवनात अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तयारीची लगबग. 3 मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार. नव्या मंत्र्यांचे दालन सुशोभीकरण, रंगरंगोटी काम अंतिम टप्प्यात. शिंदे बाळासाहेबांचे विचार आणि खरं हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत. गद्दारीचा ठपका आता उद्धव ठाकरेंवर लागलाय. प्रतापराव जाधवांची उद्धव ठाकरेंवर टीका. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना दिलासा. दीपक बडगुजर यांची मकोका गुन्ह्यातून सुटका. प्रशांत जाधव गोळीबार प्रकरणी 6 जणांना दिलासा. अहिल्यानगरच्या श्री क्षेत्र मढी येथे कानिफनाथ यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना दुकानं लावण्यात बंदी. आज मंत्री नितेश राणे आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते कानिफनाथाची आरती करण्यात येणार.